नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व नगरसेवकांना ठाण्यातील अज्ञात स्थळी हलवण्यात आले। मतदानाच्या दिवशीच मतदारांना पुन्हा नाशिकमध्ये आणलं जाणार आहे। महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करा असे मतदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। गोकुळ गीते प्रकरणानंतर महायुतीकडून ही रणनीती अधिक कडकरित्या राबवण्यात आली। विधान परिषद निवडणुकीत मतफुटी रोखण्यासाठी महायुतीची ऑपरेशन ठाणे मोहीम आता सध्या सुरू आहे। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक मॅनेज करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता। त्यावर आमच्याकडे काम आहे, विकास आहे, समोरच्या उमेदवाराकडे बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून काहीही बोलतात, असा हल्लाबोल भाजपच्या बसवराज पाटील यांनी चढवला। त्याला काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। यावेळी महेश देशमुख यांनी ओपन चॅलेंज केले। बसवराज पाटील औसा मतदारसंघात 10 वर्ष आमदार होते, तर उमरगा मतदारसंघात 5 वर्ष आमदार होते। त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत, तर या 2 जिल्ह्यांमध्ये विकासाची केवळ 4 कामे सांगा, असं ओपन चॅलेंज महेश देशमुख यांनी दिले। या निवडणुकीमध्ये मॅनेज करण्याचा वगैरे हा विषय येत नाही। आम्ही फक्त मी आत्ताच एका भाषणामध्ये सांगितलं की निवडणुकीला आम्ही चांगल्या विचारानं सामोरं जात आहोत। आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे विकास आहे, आम्हाला सांगण्यासारखं खूप काही सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला काय सांगण्यासारखं काय नसल्यामुळं काही बोलत राहतात, म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही। आम्ही निवडणुकीमध्ये आमच्या लोकांवरती विश्वास आहे, मतदारावरती विश्वास आहे। आमच्या नेते मंडळींनी राज्यामध्ये खूप मोठं काम केलंय, त्या कामावर आमचा विश्वास आहे आणि मतदारांना विकास पाहिजे, काम पाहिजे। आता त्यांच्याकडे काय मुद्दे, त्यांचे काय, आता 12 वर्ष झालं विकास त्यांनी सत्तेत आहेत, त्यांच्याकडे काय मुद्दे, त्यांनी आयुष्यामध्ये 10 वर्ष आमदार होते, उमरग्यात त्यांनी 5 वर्ष आमदार होते, तिथले त्यांनी विकासाचे 4 मुद्दे काढून दाखवावे त्यांनी त्याच्यात, असं त्यांना वाटतंय। तर मी तर नवीन आहे, सुरुवात आहे माझी, माझ्याकडे खरंच मुद्दे नसतील काही कामाचे, माझ्याकडे अडचणीचे तर मुद्दे आहेत ना, विद्यार्थ्याचे विषय आहेत, शेतकऱ्याचे विषय आहेत, बेरोजगारीचे विषय आहेत, बदलतं राजकारण आहे। आता मागच्या महिनाभरापासून तुम्ही बघताय विधान परिषदेमध्ये जो विषय चालू आहे, विधान परिषदेचा जो बिनविरोध निवडी होत आहेत, तो विषय नाही का, त्या विषयावर तर बोलतोय आम्ही। त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे तर सांगा मला, 4-5 कामं विकासाचे या 2 जिल्ह्यामध्ये केलेली त्यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।